आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला। विरोधकांची एकी हा देशाच्या राजकारणामध्ये घडणारा एक दुर्मिळ योगायोग मानला जातो। सत्तेवर कुठलाही पक्ष असला तरी विरोधकांनी एकत्र येणं आणि एकत्र राहणं हे नेहमीच एक आव्हान राहिलेलं आहे। काँग्रेसची सत्ता असताना वारंवार होणारा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न असो किंवा भाजपची सत्ता असताना इंडिया आघाडीच्या नावाखाली विरोधकांची एकी टिकण्याचा प्रयत्न असो, हा प्रयत्न आज दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये काहीसा यशस्वी होताना दिसला। राहुल गांधींनी गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले। एक नागरिक एक मत या तत्वाला निवडणूक आयोग हरताळ फासत असल्याचा दावा काही उदाहरणं देत त्यांनी समोर मांडला। त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आयोग का देत नाही, डिजिटल यादी का देत नाही असा सवाल करत राज्यघटनेला धोका असल्याचा दावा केला। राहुल गांधींच्या या आरोपांना इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला। बिहारमधील मतदार याद्यांचा मुद्दा आणि राहुल गांधींनी केलेले मतांच्या चोरीचे आरोप या दोन मुद्द्यांवरून आज संसद भवनापासून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला। त्यानंतर या मोर्चामध्ये गोंधळाला सुरुवात झाली। काही खासदारांनी रस्त्यावर ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू केली, तर काही खासदार बॅरिकेड्सवर चढून निवडणूक आयोगाचा निषेध करताना दिसले। एकीकडे दिल्लीमध्ये हे सगळं आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। महाराष्ट्रातील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये अनोखं आंदोलन करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं चित्र होतं। कुणी पत्ते खेळून, कुणी बारबालांचा वेश करून, तर कुणी नोटा उधळून सरकारचा निषेध केला। त्यामुळे दिल्लीत आणि राज्यात दोन्हीकडे आज आंदोलनांचा धडाका पाहायला मिळाला। राहुल गांधींनी केलेल्या मतांचा चोरीचा आरोप विरोधकांच्या एकीचं कारण ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। आणि याच विषयावर आहे आजचा आपला प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला। बघा आजचा प्रश्न, इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा, राहुल गांधींनी केलेला मतचोरीचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायावर तुम्ही तुमचं मत देऊ शकता। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारला धारेवर धरलं, तर विरोधकांच्या इंडियानं दिल्लीमध्ये मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारला। राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी आज मैदानात उतरली। इंडिया आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली। निवडणूक आयोगावर धडक देणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी आडकाठी केली। त्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा संसदेत सोडण्यात आलं। देशातील प्रत्येक मतदार स्वच्छ आणि निष्पक्ष मतदार यादीची मागणी करत असल्याचं यावेळी राहुल गांधींनी सांगितलं। इलेक्शन कमीशन जानता है कि वो उसका जो डेटा है वो फटेगा। जो उसको अभी वो कंट्रोल करने की कोशिश कर रहा है, छुपाने की कोशिश कर रहा है, उसको हम निकाल देंगे, ठीक है, और वो फटेगा, वो जानता है। जब तक इलेक्शन कमीशन उन अधिकारियों के सस्पेंड और टर्मिनेट नहीं करेंगे तब तक ये फर्जिफिकेशन, फोर्जरी नहीं रोक पाएगी सरकार। लेकिन गिरफ्तारी ले पिकनिक पे थोड़ी जा रहे हैं। मैम एक बात है, आप लोग चुनाव आयोग तक जाना चाहते थे, आप चुनाव आयोग तक जाना चाहते थे, लेकिन आप लोगों को यही रोक दिया गया। क्या समझते हैं आप इस तरीके की चीजों को देखकर? कायर है सरकार, कायर है। तर इंडिया आघाडीनं केंद्र सरकार विरोधात केलेल्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या हेरिरीनं सहभागी झाले होते। पाहूया सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रणिती शिंदे आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया। वो संविधान के अभाव नहीं है, न तो पार्लियामेंट के बड़े है। पार्लियामेंट में उसकी चर्चा होनी चाहिए। माननीय राहुल गांधी जी ने उस दिन जो बताया है उसको तो नंगा किया है, ये शब्द प्रयोग करूंगा मैं। इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया घबराया हुआ है कि वो चुने हुए जनप्रतिनिधियों से नहीं मिल पा रहा है क्योंकि उनके पास जवाब नहीं है। हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। पाहूया त्यांनी काय म्हटलं। कांग्रेस पार्टी पहले ईवीएम के ऊपर झूठ बोलते हैं, कभी
महाराष्ट्र की बात उठाते हैं, कभी हरियाणा की बात उठाते हैं, झूठ की वो एक नया पहाड़ बनाते हैं। या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपथेवर सांगा। का हिंमत नाही यांची? तर आजच्या दिवसातली आणखी एक मोठी घटना ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज राज्य सरकार विरोधात जिल्ह्यामध्ये जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनामध्ये राज्य सरकार विरोधात रणशिंग फुंकण्यात आलं। भ्रष्टाचारी मंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळातनं डच्चू मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तातडीनं हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या कारकिर्दीमध्ये मंत्र्यांच्या झालेल्या हकालपट्टीवर बोलताना संजय राठोडांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। एका महिलेच्या वादामध्ये अडकलेल्या वनमंत्र्याला घरी पाठवण्याची आपण हिंमत दाखवली, पण महायुती सरकारकडे एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याची हिंमत का दाखवत नाहीत असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला। तसंच जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांना गायब केलंय का असा सवाल विचारून त्यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं। त्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये। तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का? तर जनादेशाची चोरी करणाऱ्यांना जनतेनंच घरी बसवलं या शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या जन आक्रोश आंदोलनावर कठोर टीका केली आहे। राज्य सरकार विरोधात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत तसंच मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनीही आसूड ओढलाय। पाहूया या तिघांनी नेमकं काय म्हटलंय। लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती। ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं। मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठं आहे? अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे। स्वतःचा निषेध स्वतः करतायत, स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत। अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं? अहो, उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे। एक त्याचं उत्पन्नाचं साधन दाखवा, सांगा मला हो। ज्याचं घरच भ्रष्टाचारावर चालत असेल, ज्याची गाडी, एअर कंडिशन, लॉन्ड्री हे सगळं अगर भ्रष्टाचारावरच होत असेल तर मग त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये। आणि याच सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना इन्सी, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया काय आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। सोपान सपकाळ म्हणतायत, निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद वाटते। यूट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रथमेश प्रधान यांची, ते म्हणतात राहुल गांधींचा आरोप 1001% पटतो, आता महायुतीचे दिवस भरलेत। अक्षय काळे यांचं म्हणणं आहे राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाच्या भाजपचे नेते उत्तर देतात, आयोगाऐवजी त्यांनी सांगावं ये रिश्ता क्या कहलाता है। आनंद वाळे म्हणतात ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं राहुल गांधींनी मागणी केल्यावर सीसीटीव्ही फुटेज आणि मशीन रिडेबल वोटर लिस्ट देण्याचे नियम बदलले, त्यावरून 100% घोटाळा झाल्याचं पटतं। इंस्टाग्रामवर आलेली हुजीब शेख यांची प्रतिक्रिया आहे, ते म्हणतात होय पटतोय, 100% मतचोरी झाली आहे।
बाळासाहेब बोराडे म्हणतात, असं असेल तर भाजपचा 400 पारचा नारा 240 वरच कसा थांबवला? किमान 300 तरी पाहिजे होते. फेसबुकवर चंद्रकांत सूळ म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था झाली आहे काँग्रेसची. राहुल शेंडे यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी पुराव्यांसह आरोप केलेत त्यामुळे पटतात. प्रताप टोळे यांचं म्हणणं आहे की लबाड लांडगा ढोंग करतोय, प्रसिद्धी मिळवायचं सॉंग करतोय, हे सुरू आहे काँग्रेसचं. श्यामसुंदर भोसलेंचं म्हणणं आहे की कोणता तरी एकच आरोप करा, एकतर मतं चोरली नाहीतर EVM हॅक केलं, उगाच भ्रम पसरवू नका. एक्सवर अमित जाधव यांनी असं म्हटलंय की असं असेल तर राहुल गांधी यांनी त्यांच्या काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये वोटर लिस्ट ऑनलाईन फॉर्मॅट संदर्भात कायदा बनवावा आणि मग प्रश्न विचारावे. कणाद मुकाडे म्हणतात की निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतेही आरोप गंभीर असतात, त्यांची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येणं आवश्यक आहे. सचिन होळकर यांचं म्हणणं आहे की राहुल गांधींचं 1,00,000% बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार विरोधात जनतेची टोकाची नाराजी असतानाही त्यांना 80% जागा कशा मिळू शकतात, यावरून शंका उपस्थित होते. आणि यानंतर आपण चर्चेसाठी बोलतोय गेस्ट सेंटरकडे आपण जाऊया. सध्या आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे जॉईन झालेले आहेत. आज दिल्लीमध्ये जे काँग्रेसनी आंदोलन केलेलं होतं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने राहुल गांधींच्या आरोपांच्या संदर्भाने आंदोलन केलं. सचिन सावंत यांच्यापासून आपण सुरुवात करूया. सचिनजी, गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी हे सगळे आरोप मांडलेले होते. त्यानंतर आज सर्व खासदारांना रस्त्यावर उतरावं आणि हे आंदोलन करावं असं का वाटलं? नेमकी काय भूमिका होती आपली? असं आहे, महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण दुर्योधन आणि दुःशासनाने जेव्हा केलं होतं त्यावेळेला सगळी जी सभा होती ती मुग्ध गळून त्या ठिकाणी गप्प बसली होती किंवा ही स्वस्तपणे पाहत होती, डोळे बंद करत होती. काही लोक त्याला साथ देत होते आणि त्यावेळेला भीष्माचार्य, द्रोणाचार्य सारखे सगळे जे काही मंडळी होती ती देखील त्या ठिकाणी शांतपणे बघत होती. आता लोकशाहीचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं वस्त्रहरण होत आहे आणि त्याही वेळेला इलेक्शन कमिशनाचार्य असतील किंवा अशा स्तराच्या ज्या संविधानिक संस्था ह्या त्यांना साथ देत आहेत. आणि त्यासाठीच हा जो अट्टहास चाललेला आहे की जनतेचं म्हणजे लोकशाहीचा अर्थ काय असतो की लोकांची सत्ता असते, जनतेची सत्ता असते, परंतु ती बळकावण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला जनतेच्या न्यायालयामध्ये निश्चितपणे जाण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आणि सगळ्या विरोधी पक्षांची आहे. आज तुम्ही पहा 300पेक्षा जास्त खासदार विरोधी पक्षाचे इलेक्शन कमिशनच्या वरती धावा त्या ठिकाणी ठोकतात आणि त्यावेळेला देशाची जवळपास अर्धी लोकशाही तिकडे येते आहे तुमच्याकडे आणि तुम्ही त्यांना भेटायला नकार देता. कोण झालं इलेक्शन कमिशन? म्हणजे हे 3 जण जे काही या देशाचे राजे झालेत का, त्यांनी त्या खासदारांना भेटू नये, त्यांचं डेलिगेशन त्यांना भेटण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली नाही पाहिजे? आणि ते जर आक्षेप नोंदवत असतील तुमच्या, तर तुमच्या निवडणूक प्रक्रियेच्या एकंदरच संपूर्ण कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आणि ज्या पद्धतीचे आता उत्तरं देण्याऐवजी पारदर्शकता आपण किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवत आहोत हे दाखवण्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांवरतीच त्या ठिकाणी जर हल्लाबोल करत असतील तर निश्चितपणे याच्यामध्ये दाल में कुछ काला नाही, पूर्ण दाल काळी आहे अशा स्तराचं चित्र दुर्दैवानं जात आहे. आणि ते या देशातल्या जनतेच्यासाठी अत्यंत वाईट आहे. कारण तुमच्या मताचा अधिकार जो आहे या लोकशाहीत म्हणजे प्रजा असताना पूर्वी हजारो वर्ष आपण प्रजा राहिलेलो आहोत. नागरिक या देशाच्या संविधानानं बनवलं आणि त्या मताच्या अधिकारानं बनवलं आणि तोच जर अधिकार तुमचा काढून घेतला जात असेल, त्याची चोरी होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट देशाच्या जनतेसाठी असणार नाही आणि यासाठी हे आंदोलन चालू आहे. ठीक आहे. निलेश लंके हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार. निलेशजी, स्वागत. केशव उपाध्यायांकडे मी आता जाईन. केशवजी, ज्या प्रकारे राहुल गांधी हे सातत्याने आरोप करत आलेले आहेत, या आरोपांना गांभीर्यानं घेतलं जात आहे की जात नाही याच्याविषयी जे काही एक परसेप्शन सध्या तयार होत आहे त्याच्याविषयी आपलं काय मत आहे? आणि राहुल गांधींच्या सगळ्या आरोपांची, सगळ्या शंकांची एकदा जाहीरपणे निरसन होणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं का?
सगळ्यात पहिली गोष्ट, आत्ता आमचे मित्र सचिन सावंत यांनी महाभारतातलं वस्त्रहरणाचं उदाहरण दिलं. खरं आहे, राहुल गांधी या देशातल्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांच्याबद्दलचा अपप्रचार करत वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतायत, ही वस्तुस्थिती आहे. मुळामध्ये मी आजच काँग्रेस कसं खोटं बोलतं किंवा राहुल गांधी कसे तद्दन खोटं बोलतात त्याचं आजचं उदाहरण मी तुम्हाला देतो. 30 तारखेला 1 ऑगस्टला बिहार निवडणूक आयोगाने बिहारबद्दल मतदार यादी प्रकाशित केली. गेले महिनाभर तिथल्या मतदार यादीच्या जी काही शोध संशोधन सुरू आहे त्याच्याबद्दल प्रचंड देशामध्ये गदारोळ. कांगावा हा काँग्रेस, त्याचे मित्रपक्ष हे सगळे करतायत की जणू फार मोठं प्रचंड काहीतरी घडतंय, खूप महत्वाची नावं डिलीट केली जात आहेत, नावं वगळली जात आहेत, वगैरे वगैरे वगैरे. मग आज निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टला सांगितलं ही यादी प्रकाशित करतो, ह्याच्यावरती आक्षेप तुमचे BLO घेऊ शकतात. 9 ऑगस्टची हे आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये एकाही राष्ट्रीय पक्षांनी, एकाही प्रादेशिक पक्षांनी या मतदार यादीवरती आक्षेप घेतला नाही. जर तुमचं खरं म्हणजे इतक्या पद्धत तुमचे आक्षेप होते, जर तुम्हाला खरोखर काही गोष्टी करायच्या होत्या, तुम्ही कांगावा करता, खोटं बोलता, खोटं नॅरेटिव्ह करता, पण ज्यावेळी लेखी द्यायची वेळ येते, ज्यावेळी मुद्द्यावरती पुराव्यासहित सांगायची वेळ येते, त्यावेळी तुम्ही तुमचं एकही BLO त्याबद्दलचा आक्षेप नोंदवत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचा ढळढळीत खोटं बोलण्याचा हा पहिला पुरावा. दुसरं, सचिन सावंत असं म्हणाले, आज 300 म्हणजे अर्धी लोकशाही तुमच्याकडे येते, 300 खासदार तुमच्याकडे येतात, त्याचे डेलिगेशन तुम्हाला वेळ देता येत नाही का? खरं म्हणजे हे सुद्धा दुसरं खोटं. निवडणूक आयोगाने 30 सदस्यांचं या भेटायला, तुमचं जे म्हणणं आहे ते लेखी घेऊन या पद्धतीचं सांगितलं होतं. हे तिथं जायला तयार नाहीत, कारण यांना लेखी देण्यापेक्षा कांगावा करणं, या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतली जी संविधानिक पदं आहेत त्यांची बदनामी करणं, त्यांची विश्वासार्हता धोक्यात आणणं, हे राहुल गांधीचं काम सध्या सुरू आहे. आणि त्यामुळे त्यांना ते भेटायला जाऊन काही लेखी देण्याऐवजी अशा प्रकारचा कांगावा केला गेला. तिसरं उदाहरण, ते जे सातत्याने सांगतायत की काय मध्यरात्रीला आम्ही बॉम्ब फोडला. असं आहे की ज्या एक मिनिट शेवटचा मुद्दा मांडतो. खरं म्हणजे आणखी 2-3 मुद्दे, पण तुमच्या वेळेचा मान लक्षात ठेवून शेवटचा मुद्दा मांडतो. असं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला शेवटी त्या प्रोसेसमध्ये मी म्हणतो तेच धोरण, मी बांधतो तेच तोरण, या भूमिकेमध्ये राहुल गांधी सध्या आहेत. आणि त्यामुळे मी सांगितलं म्हणजे त्याची दखल घ्या. निवडणूक आयोगाने 4 पत्र आत्तापर्यंत राहुल गांधींना पाठवली आहेत की तुम्ही या, तुमचं म्हणणं मांडा. एकदाही राहुल गांधी गेले नाहीत. आत्ता त्यांनी जो काही सोकॉल्ड बॉम्ब फोडला असा त्यांचा दावा आहे आणि त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा, त्याच्याबद्दल तुम्ही प्रतिज्ञापत्रावरती द्या. आता जर तुम्ही बोलला आहात तर तुम्हाला द्यायला अडचण काय? त्या संस्थेचे निकष असतात, नियम असतात, त्यानुसार करा. ठीक आहे. 3 महत्वाचे मुद्दे केशवजी तुम्ही उपस्थित केलेले आहेत. निलेशजी, हे तिन्ही मुद्दे तुम्ही ऐकले असतील. हे जर निवडणूक आयोग अशा प्रकारे अप्रोच करतो आहे जसं आता भाजपचे प्रवक्ते सांगतायत, तर त्या पद्धतीने इंडिया आघाडी का जात नाही? मग रस्त्यावर उतरणं आणि परसेप्शन तयार करणं, बदनामी करणं, ह्याच्यासाठी तुम्ही असं करताय असं भाजपचं म्हणणं आहे. तुमची प्रतिक्रिया आजच्या आंदोलनावर आणि या सगळ्या आरोपांवर? सर्वात महत्त्वाचं, निवडणूक आयोगाला भेटणारे हे संसदेतले खासदार महोदय होते. प्रत्येक खासदार हा कमीत कमी 20-22 लाख लोकांचा एक लोकप्रतिनिधी असतो. तो जनतेतून निवडून आलेला असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारे तो निवडून आलेला असतो. आणि त्या जर खासदाराला जर निवडणूक आयोग जर भेटत नसेल तर चुकीची पद्धत आहे ना. जर अख्ख्या देशभरातून फक्त 30 खासदारांनाच तुम्ही का बोलवता? हा 8 तास कशासाठी? तुम्ही जेवढे येतील तेवढ्यांना भेट द्या ना. त्यांच्या शंका निरसन तुम्ही केलं पाहिजे ना. तुम्ही आज सांगता की 30 खासदाराची आहे, हा 8 तास कशासाठी? तुम्ही जेवढे खासदार येणार आहे तेवढ्या खासदारांना भेट द्या. त्या खासदारांच्या अडचणी समजून घ्या, त्यांच्या काय गोष्टी समजून घ्या आणि त्यावर तुम्ही उत्तर देणं अपेक्षित होतं. पण आज तसा काय प्रकार कुठला घडलेला नाही. आज ज्यावेळेस सगळे आम्ही खासदार, विरोधी पक्षातले खासदार ज्यावेळेस निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी चाललो होतो त्यावेळेस मध्येच पोलिसांनी बॅरिकेड लावून सर्वांना अडवण्यात आलं. आमच्या अखिलेश यादवांनी तर बॅरिकेडवरून उडी मारली, तर त्यावेळेस त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं. त्यावेळेस निवडणूक आयोगाने तर उलट भेट द्यायला येणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. याचा अर्थ हे ज्या शंका कुशंका आहे, मग तुम्ही म्हणताना हे सर्व काही पारदर्शक झालं. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेऊन त्या ज्या गोष्टी सांगितल्या
त्या गोष्टी आज तुम्ही क्लिअर कट निवडणूक आयोगाने भेटून त्या सगळ्या शंकांचं निरसन करणं अपेक्षित होतं. ते दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं ना आज देशासमोर. ठीक आहे. शायना एनसी सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले अमोल, मला बोलायचं. हो हो, येतो मी. केशवजी, मी येतो तुमच्याकडे. शायना एनसीची ज्या प्रकारे राहुल गांधींनी हे आरोप केलेले आहेत ते निवडणूक आयोगानं पुरेसे गांभीर्यानं घेतलेले आहेत असं आपल्याला वाटतं का? राहुल गांधींच्या सर्व शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं का? मला एकच प्रश्न विचारायचा आहे. पहिले 2024चे लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही जिंकलो म्हणजे ते आहे जनताचा जनादेश. 2024चे विधानसभामध्ये आता तुम्ही आमचे पक्षांना बघा. आदरणीय एकनाथजी शिंदेंनी नक्कीच सांगितलं की जेव्हा तुम्हाला वाटते की काय पण चूक आहे की वोट थेफ्ट सारखा शब्दांचा तुम्ही वापर केलं का, तुम्ही गेले का इलेक्शन कमिशनकडे किंवा कोर्टकडे? कुठे पण नाही. आणि बेबुनियादी फक्त आरोपवरती आरोप. आम्ही 80 सीट्स लढले आणि 60मध्ये आम्ही जिंकून आले. आता उबाटा सेना जे मोठे मोठे गोष्ट इकडे करतात, 120 सीट वरती 20 जिंकून आले. तर बघा ते स्ट्राईक रेट काय आहे, कोणाचा आहे. आणि लोकांनी जे ठरवलं ते ठरवलं कामच्या प्रमाणे. तुम्हाला माहिती आहे की जिथे तुम्ही काम केलं तिथे तुम्हाला वोट भेटतील. आणि फक्त राहुल गांधीच्या एकच लक्ष आहे की फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायचं. आता इलेक्शन कमिशनचे जे रिॲक्शन होते ते हेच सांगितलं की तुम्हाला जे वाटलं की रॉंगली लिस्टेड इलेक्टर्स तुम्ही घेऊन या ते डेक्लेरेशन आणि आपण ॲक्शन घेऊ. एक सुद्धा कंप्लेंट नाही. आणि परत परत तेच ओल्ड चार्जेस रिसायकल करतात. तुम्ही सांगतात की तुम्हाला एक ॲफिडेव्हिट द्यायचं आहे. अरे तुम्ही ॲफिडेव्हिट देतात तेव्हा तुम्ही हे स्पष्टीकरण करा की कोण आहे वोटर, कुठे आहे डुप्लिकेट वोटिंग. इलेक्शन कमिशननी जे अप्रतिम काम केलं, तुम्ही बिहारच्या पण गोष्ट इकडे उल्लेख केलं. SIR मध्ये इतकी न्यू वोटर्स, इतकी जे डिसीज्ड आहे, मायग्रेंट्स होते, इन्फिल्ट्रेटर्स होते, त्यांच्या क्लीनअप. तर एकनाथजी शिंदेने बिलकुल स्पष्ट केलं की बोललं की जिथे एव्हिडन्स नाही तिथे लीगल प्रोसिजर्स तुम्ही नाही घेतलं, ते तुम्ही दाखल नाही केलं तुमचं तक्रार. आणि फक्त हे सांगायचं आहे की बघा इलेक्शन कमिशननी गोंधळ केला. आणि आजच्या जे ऑपोजिशननी जे आज हे एक आंदोलन केलं, आंदोलन करा ना, नक्कीच करा. परंतु तुम्ही बघा उद्धव ठाकरे साहेबांचे जे शब्दांचा वापर, मला तर आश्चर्य होते. ठीक आहे शायनाजी, राज्यातल्या आंदोलनावर आपण येऊया. पहिल्यांदा हा विषय आपण संपवून घेऊ. सचिन सावंतजी, केशव उपाध्यायांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आणि आत्ता शायना एनसीनी जे आरोप केलेले आहेत, मूळ त्यातला क्रक्स आपण जर बघितला तर निवडणूक आयोग ज्या प्रकारे अप्रोच व्हायला सांगते त्या प्रकारे तुम्ही अप्रोच का होत नाही आहात. आणि तशा प्रकारे अप्रोच न झाल्यामुळे ह्या सगळा पब्लिसिटी स्टंट आहे असं जे एक परसेप्शन तयार होत आहे त्याविषयी काय झालंय? पहिली गोष्ट अशी की आमचे आरोप आहेत निवडणूक आयोगावरती आणि त्याचे जबाब किंवा त्याचे तिकडे प्रवक्ते म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे नेते येत आहेत. आश्चर्य वाटतं याचं, कारण निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे ही यांची इच्छा नाही आहे. कदाचित त्याच्या मागचं गोम काय आहे ती यांच्या ह्या आविर्भावातनं दिसते. पहिली गोष्ट अशी की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं आज वागला, जसं आता मगाशी त्यांनी सांगितलं, 300 खासदार येत आहेत या देशामधले लोकशाहीचे आधारस्तंभ असलेले, लोकांनी निवडून दिलेले, आणि त्यांना तुम्ही कोणते 30 खासदार द्यावेत हे त्यांनी ठरवावं का? सगळ्यांना येऊन बोलायचं तर सगळ्यांना त्या ठिकाणी तोंड दाखवण्याची त्यांना, मला असं वाटतं की तोंड दाखवायची हिंमत नव्हती का? हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधीजींनी पहिल्यांदा हा जो डेटा आणला याला 6 महिने लागले. का लागले? कारण मशीन रिडेबल डेटा यांनी दिला नाही. आजही SIRची जे बिहारमध्ये म्हणतायत ना, ते PDFच डेटा देत आहेत, ते मशीन रिडेबल डेटा देत नाहीत. ते का देत नाहीत याच्या मागे खरी गोम आहे. ज्या वेळेला राहुल गांधीजींनी याच्यावरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला लगेचच त्यांनी 93(2) कलम बदललं आणि व्हिडिओग्राफी आणि सगळे एव्हिडन्सेस रद्द करायची किंवा त्या ठिकाणी गायब करायची ही भूमिका घेतली. याच्यातच देखील त्या ठिकाणी संशय येतो. आता राहिला राहुल गांधीजींनी त्यांना जो ॲफिडेव्हिटचा मुद्दा, पहिली गोष्ट अशी की हा जो डेटा जो आणलेला आहे राहुल गांधीजींनी जो लोकांसमोर मांडला आहे, हा कोणी दिलाय डेटा? हा डेटा दिलाय निवडणूक आयोगानं. निवडणूक आयोगाने जे एवढं मोठं बाळ दिलं, जे मशीन रिडेबल न देता एवढी मोठी बाळ दिली, त्यांना असं वाटलं की त्याच्यावरती काही काम करलं जाऊ शकत नाही.
तर तो डेटा दिल्यानंतर त्यांचाच डेटा त्यांनी सांगितलाय की 1 लाख मतांची चोरी झालेली आहे आणि त्याचं सॅग्रिगेशनही दिलेलं आहे. आणि हा डेटा कुठे जाण्याची आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाकडे तो डेटा अवेलेबल आहे. त्यांनी जर त्या ठिकाणी चेक केला तर सगळ्या गोष्टी समोर येतील. पण ते न करता राहुल गांधींकडे, ज्या विरोधी पक्ष, देशाच्या विरोधी पक्षांकडे तुम्ही त्यावेळेला ॲफिडेव्हिट मागताय का? तुमच्याचकडचा डेटा आहे ना. आणि दुसरीकडे जर त्या ठिकाणी या संदर्भामध्ये ॲक्शन घेतली आणि स्वतःहून घेतली तर तुमचं त्या ठिकाणी काय नुकसान होणार आहे? जनतेसमोर तुम्ही काय येत नाहीये, दूध का दूध पाणी का पाणी म्हणून? तुमच्या समोरच आहे ना की 0 नंबरचे कितीतरी लोक आहेत, डुप्लिकेट लोक मिळत आहेत त्या ठिकाणी. हे तुमच्या समोर आहे. आणि ते न करता तुम्ही हे जे काही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय, विरोधी पक्ष नेत्याला त्या ठिकाणी म्हणताय, हे अत्यंत ठीक आहे. तीन महत्वाचे मुद्दे आहेत केशवजी, 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर इलेक्ट्रॉनिक डेटा, डिजिटल स्वरूपात डेटा का मिळत नाही. दुसरा मुद्दा त्याने जो उपस्थित केला की निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे, भाजप का याचं उत्तर देतोय? 100% उत्तर देतो. मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीला अशी उत्तर द्यायची गरजच नाही. पण या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या घटनेप्रमाणे ज्या संघटना संस्था आपण निर्माण केल्या आहेत त्याची बदनामी करत करत ते भारतीय जनता पार्टीवर सुद्धा टीका करतायत. ही त्यातली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीपुरता जो पार्ट आहे त्याचं उत्तर आम्हीच देणार. आता त्याचं ते डिजिटल आहे की नाही त्याचं उत्तर निवडणूक देतील, त्यातलं आम्हाला काहीच देणं घेणं नाही. मुळात भारतीय जनता पार्टीबद्दल ज्या पद्धतीने बदनामी करण्याचं काम कारस्थान चालू आहे आता विषय असा आहे. मगाशी काय ते म्हणाले सचिन सावंत की म्हणे त्यांनी 1 मिनिट सर्टिफिकेट कसलं, कोण सर्टिफिकेट? असं आहे की जी फॉर्मॅट आहे, मी तुम्हाला सांगितलं आज एवढा मोठा डेटा करता येत नाही, पण BLO जो बूथवरचा असतो त्याच्यापुरती यादी त्याला चेक करता येते. म्हणजे तुमचा बूथ एजंट जो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये का? आज बिहारमध्ये काँग्रेसच्या 17,000 म्हणजे 1.25 लाख मिळालेच नाही काँग्रेसला BLO, पण किमान जे काही 17,000 आहेत ते 17,000 पैकी एकाही BLOला आपल्या यादीवरती आक्षेप घ्यावासा वाटला नाही का लेखी याच्यामध्ये? प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न, प्रत्येक खासदार 20-20 लाखाचा असतो आणि मग 300 खासदारांना भेटायला काय? खरं हे म्हणजे आपण लॉजिकली काय बोलतो आहोत? म्हणजे सगळे 300 खासदार 100% बरोबर आहे, 20-20 लाखाच्या मतांनी निवडून आलेले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. पण लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता एकच असतो, राहुल गांधी. तिथे 300 विरोधी पक्षनेते खासदार नसतात. प्रत्येक ठिकाणी कुठलाही मोर्चा, कुठलाही ज्यावेळी धरणं असतं त्यावेळी एखादं त्याचं डेलिगेशन असतं, त्या डेलिगेशनशीच चर्चा केली जाते. मग त्यातनं असं उद्याच्या लाखाचा मोर्चा काढला की त्या लाख लोकांशी चर्चा करा, कारण अख्खं शहर आलंय, तुम्ही सगळ्या शहरांशी चर्चा केली पाहिजे असं असतं का? ज्यांना चर्चा करायची आहे बरं ते तुम्ही ठरवा 30 माणसं कोण आहेत ते. हे इलेक्शन कमिशनने सांगितलं. ज्यांना चर्चा करायची असते त्यांना ते मार्ग काढत असतात, ते पुढे जात असतात. यांना चर्चाच करायची नाही, यांना कांगावा करायचा आहे, यांना खोटं बोलायचं आहे. त्यामुळे काँग्रेसला खोटं बोलणं हाच एका असल्यामुळे एक तर त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट बिहारच्या SR आक्षेप घेतला, त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे SRला. कारण जर मतदार यादी जर नीट होत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं ना. ते स्वागत केलंच नाही, त्याच्याविरुद्ध बोंब केली. आता इकडे म्हणतात मतदार यादीमध्ये हे झालं, एकदा म्हणतात हरियाणाबद्दल बोलतायत, एकदा महाराष्ट्राबद्दल बोलतायत. सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे किती बरं गोंधळ. एकदा त्यांनी EVM हॅक बद्दल बोलले, आता EVM हॅक बोलून गेलं, आता त्यात सुप्रीम कोर्ट सगळीकडे EVM हॅकचा विषय मार्गी निघाला. आता निघाला काय मतदार यादीतला गोंधळ. आता हे या पद्धतीने सातत्याने गोलपोस्ट बदलत या देशातल्या संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचं जे कारस्थान सुरू आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, संस्थांना बदनाम करण्याचा मुद्दा तुम्ही मांडता आहात. मी याच्यावर सचिन सावंत तुम्ही हात वर करताय, मात्र मी येतो तुमच्याकडे. एकच शब्द बोलेन, मी येतो तुमच्याकडे. एकच शब्द मी काही म्हणणार नाही. पहिले एकच शब्द बोलून बोला. एकच शब्द बोलू का? 2014 साली सगळ्यात मोठा आकांडतांडव निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जर कोण केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची बदनामी तेव्हा 2014 साली झाली नव्हती, आता झालेली आहे. आणि एक साधा नियम सांगतो तुम्हाला की निवडणूक आयोग ज्या नियमाच्या आधारावरती त्या ठिकाणी बोट ठेवते त्यातला महत्त्वाचा नियम असा आहे की कुठल्याही वोटर लिस्टवरती आक्षेप जर घ्यायचा असेल तर 30 दिवसाच्या आतमध्ये घेतला पाहिजे. आता हे वर्षभर होऊन गेले 2024ची निवडणूक. त्यामुळे निवडणूक आयोग एके ठिकाणी नियम सांगतंय, दुसरीकडे नियम त्या ठिकाणी डावलतंय. हे सगळं जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे. तुम्हीच ज्या पद्धतीने त्यांना नेमलेलं आहे की 2 जण तुमचेच पंतप्रधान, गृहमंत्री हे नेमतायत आणि त्यामुळे त्याच्याच प्रमाणे ते वागतायत. आणि आता सगळ्यात जास्त आकांडतांडव हा तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. ठीक आहे केशवजी, तुमचंही एका वाक्यात उत्तर द्या. मला इतर 2 पाहुण्यांकडे मी येतो, शहानाईंशी येतो. केशवजींचा आधी एक वाक्यात उत्तर घेऊ आपण पुढे जाऊ. बघा, केशवजी बोला. प्रश्न आहे
असं आहे सचिन सावंतांनी आता सचिन सावंतांचा खरा रूप बाहेर पडलं. ते बघाशी म्हणता इलेक्शन कमिशनचं उत्तर भाजप का दे असं विचार उत्तर देत होते आणि ते म्हणता तेच भारतीय जनता पार्टीचं सगळं खरं अस्तित्व काय खरं हे तमुक आहे ते खरं बोला म्हणजे त्यातनं त्यांचा जो खरा अजेंडा आहे तो बाहेर पडला म्हणून भारतीय जनता पार्टी उत्तर द्यावं लागतं हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. आणि मी तर 1 वर्ष 24चा आक्षेप विचारतच नाहीये. मी आत्ता 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट मध्ये बिहारमध्ये यादी प्रकाशित झाली त्याच्याबद्दल एकाही काँग्रेसच्या बीएलओनी आक्षेप का घेतला नाही लेखी हा साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देतच आम्ही उत्तर देऊ ते निवडणूक आयोगाला उत्तर देऊ. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ठीक आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. दोघांचेही मुद्दे लक्षात आलेले आहेत. चायना एनसीजी मला एकच प्रश्न विचारायचा आहे. येस चायना एनसीजी बोला. एकच प्रश्न मला विचारायचा आहे. शरद पवार इतकी दिग्गज नेता आहे आणि ते काय सांगतात की 2 लोक आले त्यांना भेटायला, त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांचा पत्ता नाही, त्यांना पाठवलं राहुल गांधीकडे आणि त्यांनी सांगितलं की 160 सीट आम्ही तुम्हाला जिंकून देणार. आता हे कन्स्पिरसी थिअरीज तुम्ही असं इतकी फ्रीली लाईज झूट असं म्हणतात तर मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्हाला इतकीच आपत्ती आहे तुम्ही दाखल नाही केलं एक पण कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये नाही, इलेक्शन कमिशनमध्ये नाही, कोर्टमध्ये नाही आणि फक्त हे सांगायचं आहे की इलेक्शन कमिशननी काय केलं आणि किती लोक बाहेर आले वोट करायला. मोठा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. हाच प्रश्न आपण निलेश लंकेंना विचारला पाहिजे. निलेश लंके याचं तर उत्तर द्याच. आणि दुसरी गोष्ट यातला जो टेक्निकल भाग आहे ज्याच्याविषयी दोन्ही बाजूंनी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कशा प्रकारे मतदार याद्या उपलब्ध असणं किंवा नसणं, त्या डिजिटल स्वरूपात असणं किंवा नसणं, ज्या आहेत तर त्या किती प्रमाणात आहेत, मग त्या का तुम्ही वापरत नाही, त्याचा उपयोग का करत नाहीत, असे जे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत या टेक्निकॅलिटीज विषयी सुद्धा सांगा. आणि आत्ता चायना एनसीनी जो सवाल उपस्थित केला आहे निलेश लंके. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जी पोलखोल केली विशेष करून निवडणूक आयोगाला आम्हाला त्या ठिकाणी विचारायचे, त्यांच्याशी विचारणा करायची. त्यामुळे त्यांचं समर्थन करायची यांना काही गरज नाही ना. निवडणूक आयोगाशी आमचं लढा आहे ना, का निवडणूक आयोगाला आम्ही त्या ठिकाणी फाईट आउट करणार आहे. त्यांनी आमच्या ज्या शंका कुशंका ऐकून घ्या बोलून घ्या तुमचं ऐकून घ्या एकदा बोलू द्या आम्हाला. तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करायची गरज नाही. तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी होईल ना. एकदा निवडणूक आयोगाशी आम्हाला चर्चा झाली पाहिजे ना. तुम्ही सांगता की 20 लाख लोकांचे प्रतिनिधी असतील पण विरोधी पक्ष नेता एकच आहे. ठीक आहे, विरोधी पक्ष नेता एक जरी असला पण प्रत्येक जण त्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे. तुम्ही सांगता की 1 लाख लोकांचा मोर्चा काढल्यानंतर मग 1 लाख लोकांशी बोलायचं का. अरे जनता आणि जनतेचा लोकप्रतिनिधी यामध्ये तर फरक आहे ना. एखादा प्रतिनिधी असतो, जनतेचा प्रतिनिधी असतो, लोकसभेत संसदेत जो बसतो, कायदेमंडळात जो बसतो, देशाच्या कायदेमंडळात बसणाऱ्या लोकप्रतिनिधीला जर तुम्ही म्हणता तर त्यांना काय बोलवायचं. ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही निवडणूक आयोगाचं समर्थन करू नका. आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा झाला, महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते होते, त्यांना निवडणूक आयोगाने त्या सामोरं जायला पाहिजे होतं. त्यांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे होतं, विचारणा करायला पाहिजे होती ना. ठीक आहे, तुम्ही 30 लोकांना बोलवलं, 300 लोक त्यांच्याकडे येऊ शकत नव्हते पण 100 लोक जरी आले असते त्यांच्या हॉलमध्ये जेवढे लोक, एकदा लावा ना हॉलमध्ये मिटिंग घेऊन त्यांनी शंका निरसन करायला पाहिजे होतं. त्यामुळं तुम्ही त्यांचं समर्थन करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाचा हा लढा आहे, तो निवडणूक आयोग उत्तर दे ना. तुम्ही काय प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे का. निवडणूक आयोगाचे तर तुम्ही प्रवक्ते नाही ना, तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आहे ना. आमचा लढा निवडणूक आयोगाशी, आमचा लढा कुठल्या भाजपची लढा नाही आमचा. ठीक आहे निलेश लंकेजी, आपल्याला पुढच्या विषयावर जायचं आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. सचिन सावंतजी, आपण जो मोबाईल दाखवताय तो मोबाईलवरचा जो डेटा आहे तो एकतर तुम्ही जवळ घ्या किंवा तुम्ही थेट वाचून दाखवा तुम्हाला काय मुद्दा, तुम्ही जे काही दाखवू पाहताय ते. एकच आहे फक्त 4 मे 2014 केशव उपाध्यायजींच्या आणि आपल्या चायना एनसीजीच्या नॉलेजसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या नॉलेजसाठी 4 मे 2014 साली आपले आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, इलेक्शन कमिशन आप दुनिया को डराना, मोदी को डराने की कोशिश ना करो, असं नरेंद्र मोदीजी म्हणाले होते ह्याच निवडणूक आयोगाच्या वरती बरं का. त्यामुळे आता ज्या पद्धतीनं हे सांगतायत की निवडणूक आयोग ही दुपती काय म्हणतात त्याला, एक होली काव आहे, पवित्र गाय आहे, ती अत्यंत स्वच्छ आहे. नरेंद्र मोदीजींचं 2014 साली असं म्हणणं नव्हतं.
त्यावेळेला काय वेगळी गोष्ट भूमिका होती का? ठीक आहे, आपल्याला पुढच्या विषयाकडे जाण्यापूर्वी केशवजी यावर उत्तर द्या. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भाजपची जी काही भूमिका आहे ती तुम्ही मांडलेली आहेच, मात्र निवडणूक आयोगानं या गोष्टी क्लिअर करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा निलेश, एक मिनिट केशवजी, तुम्हालाच प्रश्न आहे. पहिल्यांदा निलेश लंकेंची सर्वांशाही मानसिकता आत्ताच्या पहिल्यांदा निलेश लंके यांची सर्वांशाही मानसिकता आत्ताच्या त्यांच्या वक्तव्यातनं दिसते. आपण कुणीतरी वेगळे विशेष VIP आहोत, म्हणजे आपल्याला जनतेचे नियम आपल्याला लावू नये अशा प्रकारचा वेगळा नियम, आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट असली पाहिजे, ही सर्वांशाही जी मानसिकता आहे ती निलेश लंके यांच्या वक्तव्यातनं दिसते. ही लोकशाही आहे, तुम्ही जरूर लोकप्रतिनिधी आहात, पण जे या देशात लोकशाहीनुसार सर्वांना नियम सारखेच असतात. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक दिली पाहिजे, स्पेशल ट्रीटमेंट, वेगळे कायदे, हे या देशात अजून तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा या नाही ऐकून घ्या. हा बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की लोकशाहीमध्ये एक मिनिट तुमची मानसिकता कळली मला. एक मिनिट, स्वतःला वेगळी ट्रीटमेंट कशासाठी पाहिजे? तुम्ही जनतेपेक्षा तुम्ही वेगळे VIP ट्रीटमेंट, VIP कल्चरचे तुम्ही भोगते आहात, हे तुमच्या मानसिकतेतनं कळलं. जनताही पाहते की आम्हाला वेगळी ट्रीटमेंट द्या, आम्हाला मानसिकता बरोबर नाही लंके साहेब. एक मिनिट, दुसरं एक मिनिट, सचिन सावंत नरेंद्र मोदीजी लोकशाहीमध्ये निवडणुका, इलेक्शन प्रोसेस याबद्दल सातत्याने जर कोणी सुधारणा केल्या असतील, त्या सुधारण्याचा आग्रह धरला असेल, तर तो सुधारण्याचा आग्रह भारतीय जनता पार्टीने धरला. तो सुधारणा भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी करून घेतल्या. त्याच्याबद्दलची त्या संदर्भातली वेगळी निधीची तरतुदीपासून अनेक गोष्टी या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असताना झालं. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. नाही केशवजी, सचिन सावंतांनी जो मूळ प्रश्न विचारलेला होता त्यांनी मोदींचं एक स्टेटमेंट टाकलेलं होतं, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? ऐकून बरोबर ना? नाही, सरंजानशाही, हुकुमशाही कोणाकडे चालू आहे, कुठल्या दिशेने वाटचाल चालू आहे, हे तुम्ही पाहा ना. जनतेचा लोकप्रतिनिधी याचा अर्थ मग तुम्ही निवडणुका कशाला घेता? जाहीर बोलात टीव्हीवर ABP बघणाऱ्या लोकांनी ऐकून घ्या. तुम्ही जे थांबा. ठीक आहे केशवजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. निलेश लंकेजी, थोडक्यात वृत्तीचे आहात, तुम्हाला वेगळे नियम हवेत, हे जनता पाहतीये. केशवजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. निलेश लंकेजी धनकर साहेब काहीतरी उपराष्ट्रपती होते काही काळापूर्वी, ते गायब कुठे झाले? नाही सचिनजी, आपण वन बाय वन जाऊया, अशाने गोंधळ होईल. निलेश लंकेंना उत्तर देऊ द्या, त्यांच्यावर त्यांनी आरोप केलाय, त्यांना उत्तर देऊ द्या, मग आपण पुढे जाऊ. सीताराम केशवराव, हा मग काय झालं? त्यांच्या पक्षाची ही नीतिमूल्य आहे ना, कोणाला बोलूनच द्यायचं नाही, ही त्यांना सवय लागलेली ना. सरंजानशाही, हुकुमशाही पूर्ण देशाला. निलेश लंकेंना बोलू द्या. केशव उपाध्याय आणि सचिन सावंतजी, तुम्हाला दोघांना विनंती करतो, निलेश लंकेंचा मुद्दा आधी पूर्ण करू द्या आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. निलेश लंके बोला. ते बोलून देणार नाही ना, ते त्यांच्या पक्षाच्या. निलेशजी, तुम्ही थेट तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही थेट तुम्हाला जे बोलायचं ते बोला. देशामध्ये सरंजानशाही, हुकुमशाही तुम्ही जे म्हणता, आज देशाला माहिती आहे कोणाकडे सरंजानशाही चालू आहे आणि हुकुमशाही चालू आहे. तुम्ही सांगता की जनतेच्या आम नागरिकाला जो अधिकार आहे तोच लोकप्रतिनिधीला अधिकार आहे. मग तुम्ही गावातल्या लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही घालून दिली, गावातला सरपंच असला म्हणजे त्या सरपंचाला अधिकार आहेच ना वेगळा. तुम्ही त्या एखाद्या तालुक्याचा आमदार, विधानसभेचा सदस्य असल्यानंतर त्याला एक वेगळा अधिकार आहे. एखाद्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार असल्यानंतर त्याला पण अधिकार आहे ना. अरे त्या कायदे मंडळात बसणारे, देशामध्ये देशाची लोकसंख्या आहे, एवढ्या लोकसंख्येमध्ये 543 खासदार त्या संसदेमध्ये बसतात. याचा अर्थ तो कायदे मंडळात बसतो, त्याला अधिकार तर पाहिजे ना. तुम्ही जर म्हणता का आम आदमीला सुद्धा तोच अधिकार, मग तुम्ही निवडणुका कशाला घेता? लोकशाही कशाला तुम्ही स्वीकारता? ठीक आहे निलेश लंकेजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आपण शायना एनसी यांच्याकडे आता जाऊया. शायना एनसी जी, हे सगळं काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधींचे आरोप, दिल्लीमध्ये झालेलं आंदोलन, या सगळ्या गोष्टी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये प्रमुख म्हणजे शिंदेंच्या मंत्र्यांना लक्ष करण्यात आलं. ज्या प्रकारे पत्ते आणण्यात आले, ज्या प्रकारे पैसे उधळण्यात आले, ज्या प्रकारे डान्स बार आणि ह्या सगळ्याची प्रतिकात्मक आंदोलनं करण्यात आली.
आपल्याला काय वाटतं, ज्या प्रकारे आजचाच दिवस या आंदोलनासाठी निवडलं जाणं आणि अशा प्रकारचं हे आंदोलन, तुम्ही कसं पाहता याकडे? बघा, पहिलं तर आमचे नेता एकनाथजी शिंदे किंवा शिंदे सेनाला उद्धव ठाकरे की उबाटाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. ते कदाचित विसरले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते 2019 मध्ये, तेव्हा किती स्कॅम्स होते. मी तुम्हाला आठवण करते. कोविड सेंटर मॅनेजमेंट स्कॅम, पत्रा चौल रिडेव्हलपमेंट स्कॅम, मिठी रिव्हर रिडिसिल्टिंग स्कॅम, एक्स्टॉर्शनचे जे चार्जेस होते अनिल देशमुखच्या प्रती. तर आम्हाला कोणाची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. आणि हेच आहे प्रजातंत्र लोकतंत्राची विशेषता, की जिथे आम्ही 80 सीट्स लढले आणि तिथे 60 जिंकून आले, तर किती हाय स्ट्राईक रेट आहे. ते जनतांनी हे जे आशीर्वाद दिलं त्यामुळे आपण पुढे जाऊन काम करतात. आणि हे काँग्रेस पार्टी आणि उबाटा सेनाकडे एक सुद्धा सक्रिय ब्लूप्रिंट विजन प्लॅन नाही. मराठी लँग्वेजला घेऊन ऑपॉर्च्युनिझम, ते टायमिंग पण सस्पेक्ट, मोटिव्ह पण सस्पेक्ट. शरद पवारच्या स्टेटमेंट असं वाटते की एक स्क्रिप्ट रायटरनी स्टोरी टेलरनी असंच सांगितलं की 2 लोक आले आणि हे सांगितलं ते सांगितलं. राहुल बाबाचे बोलणं मी काय बोलू त्यांच्याबद्दल. ते 8 महिन्याचं नंतर उठून त्यांना आठवण येते की बघा की डुप्लिकेट वोटर्स होते. कुठे इलेक्शन कमिशननी एक दाखल त्यांच्याकडे जे आले आणि ते इतकी कमी होते, तिथे पण स्पष्टीकरण दिलं. तर मला फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही टार्गेट करतात ज्युडिशरी, तुम्ही टार्गेट करतात इंडिपेंडेंट एजन्सीज, इलेक्शन कमिशन असो. तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पॉलिटिकल पार्टी आहे, तर या ना तुमच्या कंप्लेंट सोबत. तुम्ही ते नाही करत. पब्लिक डोमेनमध्ये फक्त फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायचं, ते एक लक्ष आहे विनाश आघाडीचा. आणि ते विनाश आघाडीला जनतांनी जे ठीक आहे, तुम्ही त्यांच्या काळामध्ये काय भ्रष्टाचार झालेला होता याच्या यादीसह तुमचा आर्ग्युमेंट मांडलेला आहे. शेवटचा एक राऊंड आपण घेणार आहोत. अगदी काही सेकंद मी प्रत्येकाला देऊ शकेन. अमोल 20 सेकंद मी देणार. केशवजी तुम्हालाही 20 सेकंद, प्रत्येकाला मी 20 सेकंद देतो आहे. केशवजी 20 सेकंद. सगळ्यात शेवटच्या मुद्द्यावर आपण येतो आहोत. आता इथून पुढे पक्षीय भूमिका आपण बाजूला ठेवू, पक्षांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत, पण सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाची काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? केशव उपाध्यायपासून आपण सुरुवात करूया. केशवजी. नाही, मी त्याच्याबद्दल बोलतो, पण सगळ्यात पहिल्यांदा एक राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्यावरती आक्षेप दस्तूरखुद्द कर्नाटकच्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतल्यानंतर त्याला राजीनामा द्यावा लागला. लोकशाहीचे पुरस्कर्ते बरं का. म्हणजे त्यांनी कसली वोट चोरी, आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपलं सरकार असताना हे झालेलं आहे. अशा प्रकारचा रिमार्क राजन्ना यांनी दिल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. काँग्रेस पक्षाचे मंत्रीच राहुल गांधींच्या वोट चोरीवरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. यापेक्षा दुर्दैवी अवस्था काय असू शकते? ह्याच्यापेक्षा राहुल गांधींच्या विधानातील सत्यता असत्यता कोण वेगळं सांगू शकतं? माझ्याही प्रश्नाचं याला लागूनच उत्तर द्या. निवडणूक आयोगाकडून आता तुमची काय अपेक्षा आहे, त्यांनी काय करायला पूर्ण द्या. येतो त्याचं उत्तर देतो. असं आहे की मुळामध्ये निवडणूक आयोग किंवा एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दल सातत्याने विचारमंथन होऊन त्याच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा झाल्या पाहिजेत. ज्या गोष्टी चुकीच्या त्या दूर करण्यासाठी सूचना आल्या पाहिजेत, त्याबद्दल कायदे झाले पाहिजेत. त्याच्याबद्दल स्वागत, ह्याचं काय असल्याचं कारण नाही. पण हेतू पुरस्सर बदनाम करण्याचं जर कुणी, आणि त्यातनं एक वेगळी या देशातल्या सगळ्या आंबेडकरांनी दिलेले ज्या आपल्या संस्था दिल्यात त्या सगळ्या संस्थांवरती अविश्वासार्हता निर्माण करण्याचं कारस्थान कृपया जर कोणी करत असेल तर ते मोडून काढलं पाहिजे. ही सुद्धा एक भारतीय म्हणून सगळ्यांची महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. सचिन सावंतजी, निवडणूक आयोगाकडून आता काय अपेक्षा आहे, अगदी थोडक्यात? अमोल, मला विचारलं? सचिन सावंत, तुम्हाला प्रश्न आहे. निवडणूक आयोगाकडून तुमची अपेक्षा अगदी शेवटच्या 20 सेकंदांमध्ये तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आम्ही 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता त्यांनी आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी संपूर्ण देशाचा जो मशीन रिडेबल डेटा आम्हाला देण्यात यावा.
जेणेकरून ही अशा पद्धतीच्या चोऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाच्या संगनमतानं कुठं कुठं झालंय हे आम्ही लोकांसमोर आणू शकू. व्हिडिओ जे एव्हिडन्सेस आहेत, जसं आज ते शकून राणीचा विषय झाला, तिच्या नावानं दुसऱ्यानं कोणी केलेलं आहे ते समोर आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, नरेंद्र मोदीजींच्या कालावधीमध्ये जेव्हा ते विरोधी पक्षाचे नेते होते किंवा त्यावेळेला ते PM कॅन्डिडेट होते, त्यावेळेला निवडणूक आयोग मात्र म्हणजे त्यांची भूमिका ही टीकेची होती. आता मात्र निवडणूक आयोग जे चांगलं झालंय, या दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत राहतो. या भाजपाची संगत निवडणूक आयोगाने सोडावी एवढीच आमची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. निलेश लंकेजी, सर्वात महत्त्वाचं, राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जी मांडणी केली, त्याची पहिली निवडणूक आयोगाने त्यांना भेटून, म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाने भेट देणं अपेक्षित होतं आणि त्या सगळ्या शंका निरसन करणं अपेक्षित होतं. शेवटी आपण निवडणूक निर्णय प्रक्रिया ही पारदर्शक प्रक्रिया म्हणून समजतो आणि त्या निवडणूक आयोगाने जनतेसमोर आलं पाहिजे, जनतेच्या शंका कुशंका त्या ठिकाणी काढल्या पाहिजे. आज निवडणूक आयोग गप्प का? सगळ्यात ठीक आहे, जनतेच्या शंका आणि कुशंका सर्व दूर करायला हव्यात असं तुम्ही म्हणताय. शायना एनसीजी, तुमची शेवटची प्रतिक्रिया. मला फक्त हे सांगायचं आहे की प्रजातंत्र लोकतंत्राची विशेषता आहे की जनता आणि जनता सोबत इलेक्शन कमिशनचे काम जे आहे, तुम्हाला माहिती आहे की एक स्टोरी होते की शेर आया शेर आया शेर आया, हेच आहे स्टोरी विपक्षच्या. कारण कधी पण त्यांच्याकडे सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स नाही. सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे काय? जिथे तुम्हाला वाटले की बोगस वोटिंग आहे, जिथे तुम्हाला वाटले की 2दा वोट केलं, जिथे तुम्हाला वाटलं की लोक आले बाहेर. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की विरोधकांचे पुरावे अजूनही कमी पडतायत, ते सबस्टॅन्शियल नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाने काय करायला हवं याचे 3-4 वेगवेगळे वर्जन्स आपण ऐकलेले आहेत. प्रत्येकाची आपापली भूमिका आहे आणि हा विषय पुढे कसा प्रवास करतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सचिन सावंत, केशव उपाध्ये, शायना एनसी आणि निलेश लंके, तुम्हा चौघांचेही आभार. आजचा आपला प्रश्न जो होता त्याच्यावर तुम्ही दिलेला कौल काय आहे ते आता आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा, राहुल गांधींनी केलेला मतचोरीचा आरोप पटतो का? 28,000 जणांनी आपल्या मतदान केलेलं आहे आणि त्यामध्ये 81% लोक म्हणत आहेत की होय, मतचोरीचा आरोप पटतो, तर 19% लोकांना हा आरोप पटलेला नाही. तर राजकारणामध्ये परसेप्शन हा अत्यंत प्रभावी घटक असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटना हा विषय प्रभावी ठरला होता. इंडिया आघाडीला या मुद्द्याचा चांगलाच फायदाही झाला होता. आता मतांच्या चोरीच्या निमित्तानं राज्यघटनेचाच मुद्दा वेगळ्या स्वरूपात काँग्रेसकडून समोर आणला गेलाय. राहुल गांधींच्या या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी राजकारण होत राहील, मात्र जनतेच्या मनामध्ये कुठलीही शंका राहू न देणं हे सुदृढ लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आयोगाच्या कारभाराविषयी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ न देण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. सरकार हे आव्हान कसं पेलतं आणि विरोधक हा मुद्दा भविष्यामध्ये कसा लावून धरतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.